हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्र काँग्रेसला मोठं खिंडार। अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, आमदारकीही सोडली। 15 फेब्रुवारीला चव्हाण भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, 2 दिवसात भूमिका जाहीर करणार। राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, तर अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, चव्हाणांकडून स्पष्ट। 15 फेब्रुवारीला अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। शहांच्या दौऱ्यावेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। शहांच्या दौऱ्यात मोठे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। माझ्याकडे आज केवळ अशोक चव्हाणांचा राजीनामा। चव्हाणांचा राजीनामा स्वीकारला असून तशी अधिसूचना काढण्यात आली। राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर। 15-16 आमदार काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला गळती लागण्याची शक्यता। डॅमेज कंट्रोलसाठी पृथ्वीराज चव्हाण थोरातांचे प्रयत्न। काँग्रेस आमदारांसोबत संपर्क सुरू, तर 14 फेब्रुवारीला मुंबईत बैठक। आगे आगे देखिए होता है क्या, देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान। तर चव्हाणांसोबत काँग्रेसचा कोणताही आमदार भाजपात जाणार नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपचा दावा फेटाळला। भाजपची विचारधारा स्वीकारणाऱ्यांचं स्वागत। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर सोलापूर लातूरमधील बडे नेते भाजपात प्रवेश करणार, बावनकुळेंचा दावा। लवकरच काँग्रेस व्याप्त भाजपा होणार, भाजपचा अध्यक्षही काँग्रेसचा असेल। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर आता निवडणूक आयोग काँग्रेस अशोक चव्हाणांच्या हाती देणार का, ठाकरेंचा खोचक सवाल। अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळ्याशी थेट संबंध नाही, चव्हाणांच्या काँग्रेसमधील विरोधकांनी आदर्श घोटाळा बाहेर आणला, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। 3 पक्ष एकत्र आल्याने मला मतदारसंघच राहिला नाही, पद नसल्यानं कोणतीही निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा। पंकजा मुंडेंकडून उघडपणे नाराजी व्यक्त। पंकजा मुंडे एक दिवस मनातील खतखत बाहेर काढतील, वडेट्टीवारांचा दावा। तर पंकजाताईंना पक्षात आजही सन्मान आणि उद्याही राहील, फडणवीसांकडून स्पष्ट। एकनाथ शिंदेंची दाढी दिल्लीच्या हातात, तुमच्या दाढीसह तुमची लंकाही पेटवणार, संजय राऊतांचा शिंदेंवर पलटवार। अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर देशात आंदोलन। जरांगेंचा सरकारला 15 फेब्रुवारीपर्यंतचा नवा अल्टिमेटम। सलग तिसऱ्या दिवशीही जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच, प्रकृती खालावली। धनगर आरक्षणासंदर्भातील सुनावणी संपली, 16 फेब्रुवारीला हायकोर्टात निकाल। राज्यात धनगर अस्तित्वात नसून धनगर आहेत, त्यांना एसटीच्या सवलती मिळण्याची प्रमुख मागणी। विदर्भातील शेतकऱ्यांना अवकाळी गारपिटीचा फटका, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार, वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर राज्यातील सरकार वाऱ्यावरच असल्याची वडेट्टीवारांची टीका। बिहार विधानसभेत नितीश कुमार सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला। विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 129 तर विरोधात 0 मतदान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।